तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। लहानगे सुद्धा या शोभायात्रेत उत्साहात सहभागी झाल्याची ठाण्यातली ही दृश्य। आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे। चैत्राची पालवी फुटलेली आहे आणि आशेच्या आकांक्षेच्या गुढ्या उंचावलेल्या आहेत आणि सर्वत्र उत्साहाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ढोल ताशांचा गजर होतोय, आसमंत निनादून गेलेला आहे। लेझिमच्या तालावर तरुणाई सुद्धा थिरकताना दिसते आणि अर्थातच ढोल ताशांचा गजर, ठिकठिकाणी घातलेल्या रांगोळ्यांचा हा सडा, उंचावलेला ध्वजपताका आणि जोरदार जल्लोष करत, आनंद व्यक्त करत चैतन्याची ही गुढी महाराष्ट्रात उंचावताना आज आपण पाहतोय। मग तो उत्साह गिरगावातला असू दे, ठाण्यातला असू दे, मी विनंती करीन की ठिकठिकाणाची दृश्य आपण महाराष्ट्राला या क्षणी दाखवावी। गिरगाव, ठाणं इथली दृश्य आपण पाठवतोय। तर डोंबिवलीमध्ये देखील उत्साहाचा वातावरण आहे। मोठ्या संख्येने महिला या उत्साहात सहभागी झालेल्या आहेत। नववर्षाचं स्वागत जल्लोषात केलं जात आहे। आजच्या दिवसाला विशेष महत्त्व, आध्यात्मिक महत्त्व सुद्धा। आजच्याच दिवशी 14 वर्षाचा वनवास संपून प्रभू श्रीराम सीतेसोबत अयोध्या नगरीत पोहोचले, तो हा आजचा दिवस। आजच्याच दिवशी ब्रह्मानं सृष्टी निर्माण केली असं म्हटलं जातं, तो हा आजचा दिवस। आणि याच निमित्तानं नववर्षाचं हे स्वागत ठिकठिकाणी होताना दिसतंय। गिरगाव, डोंबिवली, उपराजधानी नागपूर आणि ठाण्यात नववर्षाच्या स्वागताचा हा उत्साह आपण पाहतोय। नागपूरमध्ये मात्र डबल उत्साह आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये, कारण एकीकडे नववर्षाचं जल्लोषात स्वागत होत आहे, तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा नागपूरमध्ये आज असणार आहेत। त्यामुळे भाजपच्या नेत्यांचा सुद्धा एक विशेष उत्साह आज नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। नागपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत आज एकाच व्यासपीठावर अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळतील। गिरगावातली जर दृश्य आपण पाहिली तर गिरगावमध्ये सकाळीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रांगोळी साकारण्यात आलेली आहे। यंदाच्या गिरगावातील शोभायात्रेची थीम जर आपण पाहिली तर माय मराठीला घालू साथ, आपली माय बोली अभिजात, अशी खरं तर यंदाची गिरगावमधली ही थीम आहे। आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर साजरा होत असलेला हा पहिलाच गुढीपाडवा आहे। त्यामुळे त्या निर्णयाचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होताना दिसतंय। गिरगाव, डोंबिवली, नागपूर आणि ठाण्यातली शोभायात्रा असू दे किंवा गिरगाव डोंबिवलीतली शोभायात्रा, या शोभायात्रेचं आकर्षण असतं ती अर्थातच बुलेट रॅली। मोठ्या संख्येनं महिला या बुलेटवर स्वार होतात आणि त्या रणरागिणींचं रूप आपल्याला पाहायला मिळत असतं, कर्तबगारीचं ते रूप आपल्याला पाहायला मिळत असतं आणि हाच उत्साह आज राज्यभर पाहायला मिळणार आहे। गिरगाव, डोंबिवली, नागपूर आणि ठाण्यातली ही दृश्य आपण पाहूया। ठाण्यामध्ये आपण जाऊया। ठाण्यामध्ये आता ढोल पथक सज्ज झालेले आहेत, ध्वजपताका उंचावल्या जात आहेत आणि या ठिकाणी उत्साहाला सुरुवात झालेली आहे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।